एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत 30 शासकीय आश्रमशाळा असून त्यात शैक्षणिक मानसिकता समुपदेशनचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. त्या कार्यक्रमामार्फत विद्यार्थ्यांशी थेट संवाद करण्याचा हे प्रयत्न आहेत. त्या विद्यार्थी त्यांच्याशी थेट संवाद करताना काही विद्यार्थी भावनिक होऊन त्यांचं जे ताणतणाव आहे ते शेअर करतील आणि त्याचं ताणतणाव कमी होतील. हा उपक्रम चांगल्या रीतीने पार पडत आहेत. क्लाउन शो रेनबो ह्या एंटरटेनमेंटच्या माध्यमातून हे क्लाउन थेरपी सुरू झालेलं आहे आणि त्यातून विद्यार्थ्यांचं ताणतणाव कमी होत आहे आणि आश्रमशाळेत आनंदी वातावरण निर्माण झालेलं आहे. हे उपक्रम नक्की चांगलं आहेत आणि इतर प्रकल्पांनी सुद्धा घेतलं तर अतिशय चांगलं आहे. क्लोन रेनबो एंटरटेनमेंट या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी एक आगळी आणि वेगळी अशी पर्वणी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून इनो आणि टिनो या पात्राच्या माध्यमातून श्रीयुत सागरजी भोईर सर आणि श्रीयुत श्रीरामजी चौधरी सर या दोघांनीही आपल्या अभिनयाच्या द्वारे विद्यार्थ्यांना हसतमुख केलं. माणसाच्या जीवनामध्ये बरेचसे ताणतणाव असतात. माणूस बऱ्याचदा वेगवेगळ्या विचारामध्ये तल्लीन होतो आणि या विचारातून बाहेर कसं पडावं, तसंच विद्यार्थ्यावर जो अभ्यासाचा ताणतणाव असतो, अतिरिक्त अभ्यासाचं ओझं असतं, यातून बाहेर येऊन अभ्यासावर लक्ष कसं केंद्रित करावं या दृष्टिकोनातून हा जो कार्यक्रम या ठिकाणी माननीय प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्या अनुषंगाने जो सादर केला तो कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट दर्जाचा होता. हा कार्यक्रम जवळपास 1 तास श्री चौधरी सर आणि श्री सागर सर यांनी सादर केला, परंतु हा 1 तास काही क्षणातच निघून गेल्यासारखा आम्हाला जाणवला. आमचे सर्व विद्यार्थी यामध्ये ऍक्टिव्हपणे सहभागी झाले. काही शिक्षकांचाही त्यांनी यामध्ये समावेश करून घेतला आणि या 1 तासामध्ये आमचे सर्व विद्यार्थी, आमचे सर्व शिक्षक तसेच आमचे सर्व कर्मचारी वृंद मनापासून असले. प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी ताणतणाव असतोच, परंतु हा ताणतणाव 1 तासासाठी जणू काही ते सर्व विसरले होते. सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद हा ओसांडून वाहत होता. एकंदरीत सांगायचं झालं तर हा कार्यक्रम आमच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, आमच्या शिक्षकांच्या दृष्टिकोनातून आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक उत्तम अशी एक पर्वणी होती. हा कार्यक्रम या ठिकाणी सादर केल्याबद्दल मी शाळेच्या वतीने श्री सागर सर, श्री चौधरी सर तसेच त्यांच्या टीमचं मी सर्वांचं शाळेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आदिवासी आश्रमशाळांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकरणामधून आपल्याला असं लक्षात आलंय का विद्यार्थी आत्महत्या असतील, विद्यार्थी बोलत नाहीत, ह्या सर्व गोष्टी समोर ठेवून विद्यार्थी आपले बोलले पाहिजे. त्यांच्या मनामध्ये जे आहे ते सगळ्यांना समजलं पाहिजे. हा उद्देश समोर ठेवून हा उपक्रम आपण आपल्या शाळांमध्ये राबवत आहोत. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचं जे मनोरंजनात्मक खेळ आहेत त्या मनोरंजनात्मक खेळामधनं विद्यार्थ्यामध्ये ज्या दडलेले सुप्त गुण आहेत, त्यांच्यामध्ये काही एकाकीपणा असेल, ह्या सर्व गोष्टी आपण बाहेर काढतो आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमानंतर असे विद्यार्थी आपल्याला रिकॉग्नाइज झाल्यानंतर अशा विद्यार्थ्यांना समुपदेशन करून ते विद्यार्थी चांगल्या प्रकारे बोलतील, चांगल्या प्रकारे प्रवाहामध्ये येतील आणि त्यांच्या मनामध्ये कुठलाही गैरप्रकार येणार नाही. आत्महत्या वगैरे करण्याबाबत त्यांच्यामध्ये जे त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे आहे, काही एकल पालक विद्यार्थी पण आहेत, तर या सर्व विद्यार्थ्यांना मनोरंजनाच्या माध्यमातून त्यांच्या मनातलं काढून घेण्यासाठीचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आणि या उपक्रमामधनं जे किशोरवयीन विद्यार्थी आहेत त्या किशोरवयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन असेल, बाकीच्या गोष्टी असतील, याचं समुपदेशन पण केलं जातं. त्याच्यामुळे हा विद्यार्थ्यासाठी अतिशय फलदायी असा उपक्रम आहे आणि निश्चितचपणे या उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यामध्ये विद्यार्थ्याचं ताणतणाव आणि आत्महत्या प्रतिबंधक उपाययोजना करण्यामध्ये निश्चितचपणे आपल्याला याचा फायदा होणार आहे.
शिक्षणामुळे जास्त करून मुलं मुली डिप्रेशन मध्ये जातात आणि आज जो आमच्या शाळेत कार्यक्रम राबवला गेला त्याच्यामुळे आमचं पूर्ण डिप्रेशन हे मोकळं झालं. असा हा कार्यक्रम दर आठवड्यात, महिन्यात, वर्षभरातून एकदा तरी असा झाला पाहिजे, कारण की त्याच्यामुळे जे मुलं मुली आहेत ते मोकळेपणाने डिप्रेशन मुक्त होतात आणि त्यांच्या अभ्यासात खूप मन लागतं आणि त्यांना शाळेत याची पण इच्छा होते. मी विनंती करते का असा कार्यक्रम हा होत राहावा पूर्ण शाळेत, असं मी विनंती करते.